ओके. नमस्कार. नमस् माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे एकदा. आज आपण महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यातून आलेलो आहे. इथे नंदकिशोर मालपानी सरांनी इथे हा जो दाल बिझनेस सेटअप केलेला आहे. इथं त्यांनी दाल मशीनसोबत ड्रायर मशीन आणि बेसन ब्रँड पण सुद्धा इथे टाकलेलं आहे. इथं आमच्या कंपनीचे बरेचशा इथं मशिनी आलेले आहेत, आपल्या मशिनी आलेल्या आहेत. तर त्यांना मी इथं डाळ कशी काढायची आहे आणि त्याची म्हणजे डाळीवर कशी प्रक्रिया करून चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये कशी डाळ मिळेल यासाठी मी त्यांना इथं 3 दिवसाचं यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. इथेच होतो मी. आणि आपण इथं बघू शकता की आपण इथं 2 ते 3 क्वालिटीचे डाळ काढलेले आहेत आपण इथं. ही आहे आपली 1 नंबरची डाळ आहे. ही आपली 1 नंबर क्वालिटीची डाळ भेटते. आणि दुसरी आपण ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे, ही काढलेली आहे. आणि याच्यामध्ये जी तुकडी आहे ही तुकडी आहे, म्हणजे तुकडी कमी प्रमाणातच आहे. असं एवढी जास्त तुकडी नाही आहे. जास्तीत जास्त एका क्विंटलमध्ये जास्तीत 1-2 किलो तुकडी आलेली आहे. आपण चांगल्या क्वालिटीची ही डाळ काढलेली आहे. तर असं नंदकिशोर सर, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही या मशीनबद्दल तुमचं पहिले काय अपेक्षा होती आणि तुम्हाला कसं फीडबॅक भेटला आहे हे तसं थोडंसं आपल्या दर्शकाला तुम्ही समजून सांगा. नाही, अपेक्षा चांगलीच होती की ज्या याचे व्हिडिओ पाहिले होते. अच्छा. तर मला असं वाटलं की हे आपल्या बिझनेससाठी एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. म्हणजे ज्या मोठ्या दाल मिल पडतात ज्याला खूप लागत असते, पण असं वाटतं कोणाचं स्वप्न असतं उद्योगपती व्हावं आणि चांगलं त्यांनी बिझनेस करावा आणि तितकी लागत नसते. आणि त्यामुळे मी थोडंसं मध्यमवर्गीय घराचा आहे मुलं, त्यामुळे बिझनेस आपला तर बिझनेस करायचा आहे. मारवाडी आहे म्हणून कसं आहे आम्हाला की आम्ही मग विचार केला की भैया आम्हाला डाळ आणि बेसन हे दोन्ही करायचे. मग त्यामुळे काय छोट्या लागतमध्ये काय आहे, छोट्या लागतमध्ये आमचं मोठं काम कसं होईल. बरोबर. कमी लागतमध्ये तुमचं कमी लागत आणि मोठं काम बिझनेस कसं वाढेल त्याच्याबद्दल तुम्ही आणि विचार ह्या छोट्या कामातून आम्ही मोठं कसं बनू. बरोबर. ह्या विचाराने ह्या मशीनची आम्ही व्हिडिओ पाहिले, मग आम्हाला कल्पना सुचली भाई आपण हा बिझनेस टाकायला पाहिजे. टाकू शकतो. आपण पाहू शकता की सरांनी ते दाल बिझनेस टाकलेला आहे. आणि सुरुवातीला यांनी एक छोटीच मशीन घेतली होती आणि या मशीनपासून त्यांनी बिझनेस वाढवत हे केलेलं आहे. नंदकिशोर सरांनी हा बिझनेस वाढवण्यासाठी यांना ते रॉ मटेरियलसाठी डाळ लागत होती, तर ती त्यांनी बाहेरून तुकडी घेत होती ती विकत. तर त्यांच्या मनातच एक असं आयडिया आली का आपण स्वतः डाळीचं मॅन्युफॅक्चरिंग का करावं नाही. तर त्यांनी आमच्या कंपनीमध्ये संपर्क साधला आणि आम्ही त्यांना ही मशीन दिली आहे. आणि या मशीनचं फीडबॅक सरांनी पाहिला, त्यांना चांगलं वाटलेलं आहे. आणि याच्यापासून त्या तुकडीपासून आणि चांगल्या क्वालिटीची डाळ, म्हणजे त्यांचं नंदकिशोर सरांचं एक धोरण आहे की ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचं बेसन मिळण्यासाठी त्यांनी हा बिझनेस चालू केलेला आहे. तर बऱ्याचशा कंपनी म्हणजे अशा काही पण त्यांना विकतात आणि त्यांचं एक चांगलं हे आहे बिझनेस मॉडेल आहे. आणि त्यांनी आपलं स्वतःचं हे चालू केलं आहे आणि चांगल्या क्वालिटीची डाळीची ते बिझनेस म्हणजे बेसन बनवून ते ग्राहकांना विकतात. तर तुम्ही पण त्यांच्या आपल्या कंपनीचं नाव काय सर? शिवमिरा या कंपनीचं एक हे आहे. तुम्हाला कुठे बी ही जर ब्रँड जर भेटत असेल तर तुम्ही नक्की विकत घ्यावा, कारण याच्यातनी सरांनी चांगल्या क्वालिटीची डाळ घेऊन ही चांगलं बेसन बनवतात. तुम्ही पण हा बिझनेस करू शकता. सोबत त्यांनी या डाळ बिझनेससोबत बेसनचा बिझनेस चालू आहे. तर तुम्ही यांची डाळीची क्वालिटी बी चांगली आहे. तुम्ही डाळ जर यांच्या ब्रँडची तुम्ही घेऊ शकता. शिवमिरा या कंपनीची जी कुठे बी तुम्हाला जर आपल्या महाराष्ट्रात भेटत असेल बेसन, तर तुम्ही हे घेऊ शकता. बाकी सर तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय अजून तुम्ही आम्हाला याच्याबद्दल काय अजून बोलू शकता? सध्या तर ही मशीन एकदम चांगली आहे आणि सध्या आमचा जो लागत आहे त्याप्रमाणे या मशीनची आता लागतच्या हिशोबाने मशीन सध्या आता आमची पुढं जास्त बिझनेस जास्त वाढत. बरोबर. तर आपण मग याच्यावरून मोठी मशीन घेऊ. हां, आणि त्या बेसन प्लॅन आपल्याला मोठंच का. बरोबर. तर सरांनी सांगितलं की सरांचा खूप मोठा आहे आणि छोट्या बिझनेसपासून ते मोठा बिझनेस करण्याची त्यांची तयारी आहे. आणि हीच तयारी असते कारण की कुठलीही सुरुवात करायची असल्यानंतर पहिल्या पायरीपासून सुरुवात केली पाहिजे माणसांनी आणि मग नंतरच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. तसंच तुम्हाला जर कुठला बिझनेस चालू करायचा असेल तर हा करोड रुपयाच्या बिझनेसच्या कंपनीमध्ये एका मिनी प्लॅनमध्ये हा बिझनेस चालू करू शकतो तुम्ही डाळीचा बेसनचा.
आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीची खाली दिलेल्या नंबरसाठी तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.